नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे DRDO सेप्टमकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. म्हणजे सेंट्रल फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट सेप्टम आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलप ऑर्गनायझेशन DRDO कडून इथं वॅकन्सी आलेली आहे. ही जी भरती आहे तुमच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी निघालेली आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना भरती 2025 ची. याच्यामध्ये तुमचं जे पद असणार मित्रांनो, सिनियर टेक्निशियन असिस्टंटसाठी तर वॅकन्सी असणार आहे ग्रुप बी ची भरती, आणि टेक्निशियन ए साठी तर वॅकन्सी असणार आहे. या दोघं पदांना मिळवून 764 पदांसाठी भरती निघालेली आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणे अप्लाय करण्यासाठी सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमावाले अप्लाय करू शकता, आणि टेक्निशियनसाठी 10वी+ आपला ITI झालेलं असेल. मल्टिपल ट्रेड इथं दिलेलं आहे, त्या ट्रेडमध्ये तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे, आणि आपले इंस्टाग्राम ID, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप अँड फेसबुक IDला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो DRDO कडून आहे, सेंट्रल फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट सेप्टमकडून इथं वॅकन्सी आलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO कडून इथं वॅकन्सी आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही DRDO कंपनी आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे. संघटनेमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट हॅव अ वर्क फोर्स विथ रेफरन्स गॅरंटेड जेंडर असणार आहे, बॅलन्स असणार जेंडरमध्ये. याच्यामध्ये ह्युमन कॅन्डिडेटला पण इथं ऑपॉर्च्युनिटी आहे अप्लाय करण्यासाठी. महिला पण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळतं महिलांसाठी पण. ओके, आता ऑनलाईन ऍप्लिकेशन इन्व्हाइट केलेली आहे. रिक्वायरमेंट जी आहे याच्यामध्ये दिलेली आहे 561 पद जे दिलेलं आहे याच्यामध्ये. आता हे 561 पद असणार आहे. याच्यामध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी ची भरती आहे, STA B ग्रुपची भरती. ओके, आणि 203 जे पद निघालेले आहे याच्यामध्ये जे टेक्निशियन ए चे असणार आहे. ओके, टेचेचे हे पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन टेक्निकल ग्रेड DRTC कडून इथं वॅकन्सी आहे. ॲडव्हर्टाइज नंबर सेप्टम कडून इथं 11 नंबरची आलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये बघायला गेले इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे, आपण जे की आता जाणून घेऊ. आता याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया जी असणार तुमची अप्लाय करण्याची 1/1/2026 पर्यंत आहे, आणि याचे ऑनलाईन फॉर्म ओपनिंग आलेले आहे. ओके, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म 11 डिसेंबर 2025 पासून चालू झालेला आहे, आणि क्लोजिंग डेट आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची जे की दिलेलं आहे 1/1/2026, 1 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. लास्ट डेट पण आपल्याला सेम असणार पेमेंट फीस भरण्यासाठी. 3 जानेवारी 2025 पर्यंत आपण पेमेंट फीस इथं पे करू शकतो. करेक्शन जर करायचं असेल तर करेक्शन करण्यासाठी तुम्हाला टाइम भेटणार आहे 4 जानेवारी 2026 ते 6 जानेवारी 2026 पर्यंत आपण करेक्शन करू शकतो. डेट ऑफ एक्झामिनेशन टायर 1 ची CBT एक्झामिनेशन तुमची होणार आहे, जी की तुम्हाला नंतर DRDOच्या वेबसाईटवरून करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO कडे वॅकन्सी आहे. वर्किंग अंडर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड रिस्पॉन्सिबल अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्टेट. याच्यात वॅकन्सी असणार आहे सिस्टमसाठी आपल्याला. ओके, चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. ऍप्लिकेशन फॉर्म जे असणार तुम्हाला डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कडून ऑनलाईन पद्धतीने याच्यात फॉर्म भरायचे आहे. ओके, जे की याच्यात दिलेलं आहे टेक्निकल आपल्याला डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन टेक्निकल ग्रेड DRTC कडून सेक्शन 1 कडून इथे वॅकन्सी दिलेली आहे. याच्यामध्ये 5 सिलेक्शन दिलेले आहे. ओके, 5 सेक्शन आपल्याला असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण आता पुढे जाऊया. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आता वेबसाईट वगैरे दिलेली आहे ज्याच्यातून आपण अप्लाय करू शकतो. ओके, आता दिल्लीकडून इथं वॅकन्सी आलेली आहे ऑनली. ओके, सेक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जे तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे, की सगळ्यात पहिलं पोस्ट असणार सिनियर टेक्निकल असिस्टंट. आता याच्यासाठी तुम्हाला तर STA साठी ग्रुप बी ची भरती नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट असणार, नॉन मिनिस्ट्रियल. आता या पोस्टसाठी तुम्हाला इथं सॅलरी दिलेली आहे. लेवल 6 सॅलरी असणार आहे 35,400 पासून 1,12,400 पगार असणार. लेवल 7 सॅलरी आपल्याला मिळणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेट आपल्याला BSc डिप्लोमा झालेला असेल आपल्याकडे. पोस्ट कोड आपल्याला दिलेला आहे फॉलोइंग आपल्याला, त्यामधून आपल्याला BSc डिप्लोमा झालेला असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ओके, नाही तर इंजिनिअरिंग डिप्लोमावाले पण इथं अप्लाय करू शकता. इथं दिलेले आहे, आता बघू शकता. आता मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर, त्याच्यानंतर आता बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री,
याच्यामध्ये आपल्याला नॉट इलेजिबल. ओके, तर डिप्लोमावाल्यांसाठी वॅकन्सी आहे. ओके, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बीएससी डिप्लोमा, बीएससी किंवा डिप्लोमा. ओके, याच्या दोघांपैकी आपण अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे डिसिप्लिन. आता सिनियर टेक्निकल असिस्टंट, आता ग्रुप बी ची वॅकन्सी. याच्यामध्ये सब्जेक्टनुसार आता डिसिप्लिन दिलेलं आहे, आता एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, टोटल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे कॅटेगरीनुसार. ओके, यामध्ये आपल्याला पोस्टिंग स्टेशन दिलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. आता या ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग आपलं झालेलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला 3 पोस्ट बघायला मिळतात. 102 नंबरचा कोड नंबर. आता बघूया पुढे. केमिकल इंजिनिअरसाठी डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतो. या 15 जागा आपल्याला बघायला मिळतात. 103 नंबरचा पोस्ट कोड केमिस्ट्रीसाठी बीएससी डिग्री केमिस्ट्री आपली झालेली पाहिजे. याच्यात 22 जागा बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर 104 नंबरचा पोस्ट कोड इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतो. 11 जागा बघायला मिळतात. 105 नंबरचा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी इथं डिप्लोमा कॉम्प्युटर ऑफ इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात. टोटल इथे 160 पदांसाठी भरती निघायला भेटते. 106 नंबरचा पोस्ट कोड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सवाले अप्लाय करू शकतात. 11 पोस्ट बघायला मिळतात. 107 नंबरचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी वॅकन्सी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकवाले अप्लाय करू शकता. इथे 47 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. 108 नंबरचा इथं पोस्ट कोड दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी इथं वॅकन्सी आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशनवाले अप्लाय करू शकता. टोटली ते 111 पदांसाठी भरती बघायला मिळते. 109 नंबरचा इथं पोस्ट कोड असणार आहे झुलॉजीसाठी. याच्यात असणार आहे, याच्यात बीएससी डिग्री झाली पाहिजे झुलॉजीमध्ये, तर आपण अप्लाय करतो. टोटली ते एक वॅकन्सी बघायला मिळते. ओके, 110 नंबरचा पोस्ट कोड एस्टिमेशन इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा इन एस्टिमेशन कंट्रोलवाले इथं अप्लाय करू शकता. टोटली 6 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर 111 नंबरचा पोस्ट कोड असणार एस्टिमेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला डिप्लोमा एस्टिमेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. इथं 2 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके, 112 नंबरचा इथं पोस्ट कोड दिलेला आहे लॅबरेटरी सायन्ससाठी डिग्री इन सायन्स डिप्लोमावाले अप्लाय करू शकतात. डिग्री इन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन लॅबरेटरी सायन्स झालेली असेल तर अप्लाय करू शकतो. 1 वर्षाचा आपल्या इथं मिनिमम आपल्याला इथं टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून झालेला पाहिजे. तर 5 वॅकन्सी बघायला मिळतात. 113 नंबरचा पोस्ट कोड मॅथमॅटिक्ससाठी बीएससी डिग्री मॅथमॅटिक्सवाले अप्लाय करू शकतात. टोटल 6 वॅकन्सी. 114 नंबरचा पोस्ट कोड मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात. 127 वॅकन्सी. 115 नंबरचा पोस्ट कोड असणार आहे मटेरियलिक इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा इन मटेरियलिकवाले इथं अप्लाय करू शकता. इथं 12 वॅकन्सी बघायला मिळतात. आणि 16 नंबरचा पोस्ट कोड फिजिक्ससाठी बीएससी डिग्री इन फिजिक्स झालेली असेल तिथं 18 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. सायकोलॉजीमध्ये आपल्याला इथं बघायला मिळतात बीएससी डिग्री इन सायकोलॉजीमध्ये झालेल्या असेल 4 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके, आता टोटल ऑफ याच्यामध्ये जर बघायला गेले आपण तर 561 पोस्ट आपल्याला टोटल ऑफ बघायला मिळतात आपल्याला सिनियर टेक्निकल असिस्टंटमध्ये. ओके, कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतरचं आता आपल्याला पुढचं इंडियन सर्व्हिस दिलेली आहे. याच्यामध्ये टेक्निकल एची वॅकन्सी, टेचीची भरती, ग्रुप सीची वॅकन्सी, नॉन ग्रॅज्युएट नॉन मिनिस्ट्रियल. याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी बघायला मिळते. लेवल 2 सॅलरी 19,900, 63,200 पगार. याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे. जसे की तुम्हाला मी सांगितलं आहे आता 10वी प्लस आपल्याला याच्यामध्ये ITI झालेलं असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ITI वाल्यांसाठी ते चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळते. ओके, जे की डिसिप्लिन वगैरे इथं खाली दिलेली आहे, जे की मी तुम्हाला सांगतो आता. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे डिसिप्लिन वॅकन्सीज दिलेले टेक्निकलसाठी डिसिप्लिन एज्युकेशन क्वालिफिकेशन टोटल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे. सेक्शन पोस्टिंग दिलेली आहे. ओके, पोस्टिंग सेक्शन. ओके, त्या टोटल वॅकन्सी आपल्याला ह्या कॉलममध्ये बघायला मिळतात. आता 201 नंबरचा पोस्ट कोड बुक वेंडरसाठी तर 10वी पास प्लस ITI झालेलं पाहिजे आपल्या बुक वेंडरमध्ये, तर अप्लाय करू शकतो. 3 वॅकन्सी बघायला मिळतात. याच्यानंतर असणार आहे कार्पेंटरसाठी 202 नंबरचा पोस्ट कोड. याच्यामध्ये 10वी प्लस कार्पेंटर ITI झालेलं पाहिजे. 4 वॅकन्सी बघायला मिळतात. यानंतर आपल्याला असणार आहे CNG ऑपरेटरसाठी CNC ऑपरेटरसाठी 10वी प्लस ITI झालेलं पाहिजे. CNC प्रोग्रामरमध्ये 3 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर पुढे कोपावाल्यांसाठी 204 नंबरचा पोस्ट कोड 10वी प्लस कोपा झालेलं पाहिजे. आपल्याला 52 वॅकन्सी बघायला मिळतात. 205 नंबरचा इथं पोस्ट कोड ड्रग्समॅन मेकॅनिकलसाठी 10वी प्लस ITI झालेलं पाहिजे. 6 वॅकन्सी बघायला मिळतात. 206 नंबरचा पोस्ट कोड इलेक्ट्रिकलवाल्या इलेक्ट्रिशियनसाठी 10वी प्लस इलेक्ट्रिशियन ITI झालेलं पाहिजे. 30 वॅकन्सी तर बघायला मिळतात. 207 नंबरचा
पोस्ट कोड इलेक्ट्रॉनिक्ससाठी असा 10वी+ ITI झालेलं पाहिजे. तर 31 वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्यात 208 नंबरचा फिटर आपल्याला ट्रेड असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 10वी+ फिटर ट्रेड झालेला पाहिजे. ITIचा 25 वॅकेन्सीच्यात बघायला मिळतात. 209 नंबरचा पोस्ट कोड मेकॅनिकसाठी 10वी+ मेकॅनिक आपलं झालेलं पाहिजे. त्याच्यात 12 पोस्ट आपल्याला बघायला मिळतात. 210 नंबरचा पोस्ट कोड मेकॅनिक मोटार व्हेकलसाठी 10वी+ ITI वाले अप्लाय करू शकता. टोटल याच्यामध्ये आपल्याला 7 वॅकेन्सी बघायला मिळतात. 211 नंबरचा ऑप्टिकल वर्करसाठी 10वी+ ITI साठी इथं वॅकेन्सी आहे. 2 वॅकेन्सी बघायला मिळतात. ओके. 212 नंबरचा फोटोग्राफरसाठी इथं वॅकेन्सी असतात. 10वी+ ITI झालेलं पाहिजे. 5 वॅकेन्सी इथं बघायला मिळतात. 213 नंबरचा सीट मेटल वर्करसाठी 10वी+ ITI वाल्यांसाठी वॅकेन्सी सीट मेटल झालेलं पाहिजे. 3 वॅकेन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं 214 नंबरचा सुपरवायझरसाठी 10वी+ सुपरवायझर ट्रेड आपला झालेला पाहिजे. 1 वॅकेन्सी बघायला मिळते. 215 नंबरचा ट्रेड असणार आहे टर्नरसाठी. याच्यावर 10वी+ टर्नर ITI झालेलं पाहिजे. 8 वॅकेन्सी बघायला मिळतात. 216 नंबरचा पोस्ट कोड वेल्डरसाठी 10वी+ वेल्डर ट्रेड झालेला पाहिजे. 11 वॅकेन्सी बघायला मिळतात. तर यामध्ये आपल्याला 203 वॅकेन्सीच्यात आपल्याला बघायला मिळतात ITI ट्रेडमध्ये, जे की तुम्हाला मी ट्रेडनुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. आता एज्युकेशन क्वालिफाय रिक्वायरमेंट दिलेली आहे, जे की आपल्याला डिसिप्लिन अँड ट्रेड दिलेले आहे. ट्रेडिंग इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडून ITI आपलं झालेलं पाहिजे. नो अवार्ड सर्टिफिकेशन्स वगैरे दिलेले आपले सर्टिफिकेशन लागणार. मिनिमम 1 इयर आपलं अप्रेंटिसशिप वगैरे केलेली असेल, कुठं काम केलेलं असेल, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. कारण की परमनंट वॅकेन्सी आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इम्पॉर्टन्स पॉईंट दिलेला आहे. आता जे की याच्यामध्ये आपल्याला PWD वगैरे आपण असाल, कॅटेगरीमध्ये असाल, त्याच्यासाठी वॅकेन्सी दिलेली आहे. तर कॅटेगरी सर्टिफिकेशन वगैरे लागेल. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये एज्युकेशन सर्टिफिकेशन सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, जे की आपल्याला रिझल्ट वगैरे आपला सगळा क्लिअरच झालेला पाहिजे, तरच आपण अप्लाय करू शकतो. तर PWD साठी तर वॅकेन्सी दिलेली आहे. कोड ऑफ पोस्टिंग सिलेक्शन दिलेलं आहे, जे तुम्हाला सांगून देतो. पहिलं दिलेलं आहे अहिल्यानगर A1, A2 अंबरनाथ, B1 दिलेलं आहे आपल्याला बालसोरे, B2 दिलेला आहे बँगलोर, C1 दिलेला आहे चंदीगड, C2 दिलेला आहे चेन्नई, D1 दिलेला आहे देहरादून, D2 दिलेला आहे दिल्ली, H1 दिलेला आहे हल्द्वानी, H2 दिलेला आहे हैदराबाद, J1 दिलेला आहे जगदपूर. ओके. जगदालपूर. ओके. J2 दिलेला आहे जोधपूर, K1 दिलेला आहे कानपूर, K2 दिलेला आहे कोची, M1 दिलेला आहे मॉरिसिस मुसोरीस. ओके. त्यानंतर इथं M2 दिलेला आहे म्हैसूर, N1 दिलेला आहे नाशिक, P1 दिलेला आहे पुणे, V1 दिलेला आहे विशाखापट्टणम. असे इथं आपल्याला लोकेशन बघायला मिळतात पोस्टिंगचे. ओके. सिलेक्शन दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, कंडिशन दिलेलं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. आता जे की आपण आता सगळ्यात पहिले सर्व्हिस कंडिशन बघू. आता रिक्वायरमेंटसाठी तर दिलेला सॅलरी आपल्याला अकॉर्डिंग लेवल 7 असणार आहे, जी की सिनियर टेक्निकल असिस्टंटला असणार आहे. ओके. लेवल 2 सॅलरी असणार आहे टेक्निकलमध्ये मध्ये. ओके. आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळते. टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे. पोस्टिंग सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला इथं पोस्ट कोड आपल्याला दिलेला आहे. पोस्टिंग सिलेक्शन झाल्यावर आपल्याला त्याच ठिकाणी जॉब करावा लागेल. आता याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेट रिक्वायरमेंट दिलेलं मिनिमम आपल्याला 5 वर्ष त्याच पोस्टिंगवर काम करावं लागेल, जे तुम्ही सिलेक्टेड केलेलं आहे. आता इंटरेस्टेड दिलेलं आहे त्यासाठी. ओके. ज्या लोकेशनला. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला डेट वगैरे दिलेली आहे. आता इंडियन सिटिझनशिपवाले इथं अप्लाय करू शकता. एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 1 जानेवारी 2026 पर्यंत आपले एज लिमिट काउंट होणार आहे. एज लिमिटसाठी 10वीचं सर्टिफिकेशन लागणार आहे, मॅट्रिफिकेशनचं, नाही तर बर्थ सर्टिफिकेशन. एज लिमिटमध्ये सूट दिलेली आहे. आता जर आपण OBC मध्ये असाल तर OBCला 3 वर्षाची सूट दिलेली आहे. SC ST असाल तर 5 वर्षाची सूट, PWD UR ला 10 वर्षाची सूट, PWD OBC NCL ला 13 वर्षाची सूट, PWD SC ST ला 15 वर्षाची सूट, डिपार्टमेंट कॅन्डिडेटला दिलेली आहे 5 वर्षाची सूट. ओके. महिलांना दिलेली सूट. ओके. अशा पद्धतीने इथं एक कॅटेगरीला सूट दिलेली आहे. आपण इथं वाचून घ्या. ओके. नाही तर 18 ते 28 आपल्याला नॉर्मली असं पण आपल्याला आहे. आता याच्यामध्ये आपली वेबसाईट लिंक दिलेली आहे, याच्यामार्फत आपल्याला अप्लाय करायचं आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला. पर्सनसाठी तर अप्लाय करण्यासाठी माहिती वगैरे दिलेली आहे. मेडिकल फिटनेस केली जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यात आपल्याला आईस विजन बद्दल माहिती दिलेली आहे. आपल्या पाण्याची आपल्याला दृष्टिकोन वगैरे आपल्याला चेक चांगला पाहिजे. ओके. म्हणजे आपल्याला क्लिअर दिसलं पाहिजे आपल्याला. ओके. तर कॅटेगरी बद्दल माहिती दिलेली आहे. आता इथे वाचू शकता. PWD कॅटेगरी आहे आपली. आपण एक्स सर्व्हिस मध्ये येतात, त्यानंतर MPS मध्ये येतात, कशात येतात आपण ते बघून घ्यायचं आहे. ऍप्लिकेशन फीज आणि हाऊ टू अप्लाय कसं करायचं ते बघू. आता ऍप्लिकेशन फीज आणि मोड ऑफ पेमेंट बघूया आपण. सगळ्यात पहिले आता इथं कॅन्डिडेटसाठी ऍप्लिकेशन फीज आणि असणार आहे आणि
ऍप्लिकेशन फीज नॉन रिफंडेबल ए साठी असणार आहे, रिफंडेबल बी साठी असणार आहे. ओके, ए बी मिळून आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता सिनियर टेक्निशियन असिस्टंटला यू आर ओबीसी EWS MPS ला 250 रुपये प्लस आपल्याला 500 रुपये आपल्याला रिफंडेबल असणार आहे, पण आपल्याला 750 आता पे करायचे आहे. जर आपण ह्युमन SC ST PWX सर्व्हिस मध्ये असाल तर ऍप्लिकेशन फीज नाही, आपल्याला ए मधली 500 रुपये आपल्याला लागणार आहे आणि 500 तुम्हाला रिफंड होतील. ओके, तसंच आपल्याला टेक्निकल ए मध्ये जनरल ओबीसी EWS ला 100 रुपये प्लस 500 रुपये लागणार, म्हणजे 600 रुपये 500 तुम्हाला परत मिळतील. जर ह्युमन SC ST PWD मध्ये असाल तर 100 रुपये फी लागणार नाही. ग्रुप ऍप्लिकेशन फीचे रिफंडेबल 500 रुपये तुम्हाला नंतर भेटतील, ते आपल्याला भरावे लागतील. ओके, असं इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनला इथं कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे रिफंडेबल आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये टायर 1 ची एक्झामिनेशन झाल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये परत ही फी पाठवण्यात येते. तर मोड ऑफ पेमेंट दिलेलं आहे, जे की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI मार्फत तुम्ही करू शकतात. रिफंडेबल आपल्याला होऊन जाईल टायर 1 ची एक्झामिनेशन झाल्यानंतर. सेप्टेमकडून इथं दिलेली आहे सगळी माहिती. ओके, करेक्शन करायला तुम्हाला ओनली वन्स आपण करू शकतो, पण ते चार्जेस पण असू शकतात. 4/1/2026 पासून 6/1/2026 पर्यंत आपण आपला करेक्शन करू शकतो फॉर्म चुकला असेल तर. आता एक्झामिनेशन सिटीज आपण बघू तर टायर 1 मध्ये CBT दिलेली आहे, जी की आपल्याला कोणत्याही 5 सिटी इथं आपल्याला चॉईस करायची आहे. याच्यात दिलेले आहे आता नाव, आता सिटीजचे नाव दिलेले आहे, सिटी नेम दिलेले आहे याच्यामध्ये, सिटी नेम. ओके, तर खूप साऱ्या सिटीजचे नेम इथं दिलेले आहे. आपण बघून घ्या. 77 इथं जिल्ह्यांची, मोठ्या मोठ्या जिल्ह्यांची नावं दिलेली आहे, जी की आपल्याला बघून घ्यायचं याच्यामध्ये दिलेली आहे. मुंबईचं नाव दिलेलं आहे. ओके, मुंबई MMR वगैरे, नागपूर, पुणे. ओके, नाशिक दिलेलं आहे. असं भरपूर ठिकाणी आपल्या इथे एक्झामिनेशन होतं. हे 5 आपल्याला चॉईस करून घ्यायचं. यामधून इथं तुम्ही बघून घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी इथं एक्झामिनेशन द्यायची. 5 ऑप्शन चॉईस करून घ्या. आता त्याच्यानंतर टायर 2 आपली असणार आहे दोघांसाठी, टेक्निकलसाठी पण आणि सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी पण. टायर 2 ची एक्झामिनेशन घेण्यात येईल. ओके, त्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन होतं मेडिकल वगैरे झाल्यानंतर. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस लागणार आहे. ओके, त्याच्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहेत. ओके, संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला. सगळ्यात आधी या वेबसाईटवर जायचं, क्लिक हिअर टू अप्लाय वर क्लिक करा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाका, ईमेल ॲड्रेस टाका, कलर साईड फोटोग्राफ अपलोड करा, सिग्नेचर अपलोड करा, आणि डॉक्युमेंट जे लागतात ते अपलोड करून टाका. 10वीचे वगैरे जे काही असेल कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करून टाका. ओके, मल्टिपल पोस्ट. ओके, तर मल्टिपल ऍप्लिकेशन जर भरायचे असेल तुम्हाला वेगळी वेगळी पिन भरावी लागेल. एकच पोस्ट आहे तर दोघी ठिकाणी जर भरायचे वेगळे वेगळे फॉर्म भरा. काही फॉर्म चुकला असेल तर करेक्शन करून घ्या. ओके, ऍडमिट कार्ड तुम्हाला 10 दिवसाआधी एक्झामिनेशनच्या आधी मिळून जातील, जे की वेबसाईटवरून आपल्याला DRDOच्या भेटून जातात. एक्झामिनेशनला जाताना एक ID प्रूफ सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याची झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल ID. एक्झामिनेशन पॅटर्न दिलेला आहे. आता सिलेक्शन प्रोसेस आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलेलं आहे एक्झामिनेशन पॅटर्न मध्ये. तर सिलेबस दिलेला आहे याच्यामध्ये. आता संपूर्ण आता हिंदी इंग्लिशमध्ये तुमची एक्झामिनेशन आहे टायर 1 टायर 2 ची. ओके, कम्प्युटर बेस. आता टायर 1 मध्ये जर बघायला गेले आपल्याला सगळ्यात पहिले आता टेबल 1, याच्यामध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी साठी CBT असणार आहे, स्क्रीनिंग. याच्यामध्ये पॅटर्न दिलेला आहे क्वेश्चनचा. ओके, 150 क्वेश्चन, 150 मार्क्स, 120 मिनिटाचा टाइम दिलेला आहे, 2 तासाचा पेपर. आणि टायर 2 दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला पार्ट 1 असणार आहे, पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे 20 मिनिटासाठी, आणि पार्ट 2 असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला 120 शब्द, 120 क्वेश्चन, 120 मार्क, 120 मिनिटचा टाइम दिलेला आहे. हे आपल्याला दोघं इथं परीक्षा पास करावं लागेल. ओके, आणि टायर टेबल 2 मध्ये दिलेलं आहे टेक्निकलसाठी. आता याच्यामध्ये आपल्याला CBT टेस्ट दिलेला आहे, 150 क्वेश्चन, 150 क्वेश्चन, 150 मार्क, 120 मिनिटाचा टाइम. आणि टायर 2 दिलेला आहे CBT टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट दिलेला आहे 20 मिनिटाचा टाइम, आणि इथं दिलेला आहे आपल्याला सब्जेक्ट पोस्ट कोड दिलेला आहे. याच्यामध्ये 120 क्वेश्चन, 120 मार्क, 90 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. टेस्ट दिलेला आहे आपल्याला. क्वालिफाईंग नेचर दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके, परफॉर्मन्स दिलेला आहे, ऍप्लिकेबल पर्सनॅलिटी टेस्ट वगैरे दिलेली आहे, याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आपल्याला पुढे सेक्शन प्रोसेस पोस्ट दिलेली आहे आपल्याला STA साठी. ओके, संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असतात टायर 1 आणि टायर 2 वरच आपलं होणार आहे. त्या मेडिकल वगैरे करण्यात येईल. 1:10 रेशो असणार आहे प्रोव्हिजनली आपल्याला. ओके, टेक्निकलचं बी तसंच दिलेलं आहे, याच्यामध्ये संपूर्ण कॅटेगरीनुसार आपली इथं पोस्टिंग काढली जाणार आहे.
टायर 1, टायर 2 नुसार आपल्या मार्कांनुसार. ओके. याच्यात आपल्याला दिलेलं आहे. टायरिझनबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तुम्ही बघू शकता आता टायरिझनबद्दल माहिती आणि आन्सर की तुम्हाला आता वेबसाईटवरून तरून आपल्याला डाउनलोड करता येईल. आपण तुम्ही चेक करू शकतात. प्रिमरी डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये टायर 1, टायर 2 मध्ये जे अपलोड करायचं ते करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला नॉमिनेशन पोस्टिंग लॅब्स आपल्याला दिलेले आहे ते पण चॉईस करून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आम्हाला सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आपल्याला. जे पण आपले एज्युकेशन, क्वालिफिकेशन, कास्ट डॉक्युमेंट असेल ते सगळे. ओके. इंट्रोडक्शन दिलेलं आहे. एकदा वाचून घ्या. इंट्रोडक्शनमध्ये संपूर्ण माहिती देण्यात येत असते. जर तुम्हाला इथं काही डाऊट असेल तर वाचून घ्या एकदा. डेटा प्रूफसाठी वगैरे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेशन सगळे डॉक्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे. पब्लिक रँकिंगबद्दल माहिती दिलेली आहे. ॲक्शन फॉर अगेन्स्ट कॅन्डिडेटची माहिती दिलेली आहे. आणि इथं कॅल्क्युलेशन लीगलची जस्टिस दिलेली आहे. ओके. अशा इथे संपूर्ण छोट्या मोठ्या माहिती देण्यात आलेली आहे. एकदा वाचून घ्या. काय डाऊट असेल तुम्ही या कॉलला या हेल्प नंबरला इथं कॉल करा. 10 ते 5च्या दरम्यान कधीही कॉल करा आणि विचारू शकता मंडे टू फ्रायडेपर्यंत. ओके. आणि इथं खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तुमचे फॉर्म इथं चालू झालेले मित्रांनो. 11 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म फिल करून घ्या. त्याची अप्लाय करायची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.